हा अपघात नाहीये, तर अपघाताच्या बनावाआडून हा घातपात आहे। गोव्यात गाडीखाली चिरडून एका वृद्धेची हत्या करण्यात आली। या महिलेची हत्या करणारा जल्लाद दिल्लीहून गोव्याला फिरायला आला होता। पर्यटकांनी पाळलेल्या श्वानामुळे आपल्या श्वानाला त्रास होत असल्याचं सांगत त्यांना घराजवळ न येऊ देण्याची विनंती मृत महिला मारिया फेलिस फर्नांडिस यांच्या नातवांना केली होती। त्यावरून झालेल्या वादानंतर आरोपी दीपक बत्रा यांना वृद्धेला सुसाट गाडीखाली चिरडलं। पोलिसांनी त्याला बेड्या सध्या ठोकल्यात। मात्र वृद्धेच्या जीवापेक्षा श्वान आणि श्वान पाळणाऱ्या दीपकची मुजोरी जास्त महत्त्वाची होती का, असा संतप्त सवाल उपस्थित होतोय। तुम्ही प्राण्यांवर प्रेम करता, मग हा व्हिडिओ एकदा बघाच। उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये मेनका गांधी यांच्या पीएफ संस्थेच्या अध्यक्षा करुणा शर्मा यांना लाठीकाठीनं मारहाण करण्यात आली आहे। कारण काय, तर रस्त्यावरील कुत्र्याला ठार मारण्यासाठी छतावरून फेकून दिल्याप्रकरणी त्यांनी कारवाई केली। त्यासाठी इतक्या क्रूरपणे करुणा शर्मा यांना मारहाण करण्यात आली आहे। प्राण्यांसाठी लढण्याची ही शिक्षा स्वतःचा क्रूरपणा बाजूला ठेवून कारवाई केली म्हणून लाठीकाठीने मारहाण करायची? तरी परिसरातल्या नागरिकांकडून या प्रकरणावर सध्या प्रचंड संताप व्यक्त केला जातोय। आपण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ बघतो ज्यामध्ये लहान मुलं मोठ्या हुशारीनं कृत्य करताना दिसतात आणि त्यांचे पालक सुद्धा मोठ्या कौतुकानं ते पोस्ट सुद्धा करतात। मुलांचं कृत्य, त्यांचं वागणं, बोलणं हे घरातील वातावरणावर अवलंबून असतं। असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। आई वडील घरी नसताना दोन लहान भावंडं ही खेळत असतात। वेळ घालवत असताना अचानक आग लागते, पण धाडस तर बघा, या चिमुकला हा न घाबरता तातडीनं आग विझवण्याचे प्रयत्न करून ही आग विझवतोय। हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। जगात सर्वाधिक अपघात आणि त्यामध्ये सर्वात जास्त मृत्यू हे भारतात होत आहेत। रस्ते सुरक्षा हा भारतासाठी दीर्घकाळापासूनच चिंतेचा विषय राहिलाय। अपघात आणि त्या संबंधित मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी विविध कार्यक्रम सध्या सुरू आहेत। तरी देखील अपघात काही कमी होण्याचं नाव घेत नाही। असाच एक अपघात घडलाय पंजाबमधील जालंधर शहरातील वेस्ट हल्क या परिसरात। एका पिकअप ट्रकनं दुचाकीला धडक दिली। यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेचं संपूर्ण फुटेज सध्या समोर आलंय। ही दृश्य बघून तुम्हाला वाटत असेल की यात काय नवीन आहे। एक व्यक्ती आपल्या गाडीवर बसून तर जातोय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। तर सावधान, या व्हिडिओत दिसत असलेला हा व्यक्ती दुचाकीचा मालक नसून भुरटा चोर आहे। हा व्हिडिओ बदलापूरमधला आहे। दिवसाढवळ्या दुचाकींची चोरी करणाऱ्यांची संख्या बदलापूरमध्ये खूप वाढली आहे आणि त्याचमुळे बदलापूरमधील वाहनं रामभरोसे असंच म्हणावं लागेल। त्याचबरोबर या वाहन चोरट्यांना पोलिसांचा धाक वाटतो असंही दिसत नसल्याचं यावरून दिसून येत आहे। त्याचमुळे या चोरट्यांवर कायद्याचा वरवंटा एकदा चांगला फिरवाच अशी मागणी स्थानिक नागरिक करताना बघायला मिळत आहेत। तुमच्या दुचाकीच्या बॅटरीची काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर सुद्धा अशी परिस्थिती ओढावू शकते। हा व्हिडिओ एकदा बघाच। भिवंडीतल्या अंजूर फाटा परिसरातील श्रीहरी कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगमध्ये असणाऱ्या दुचाकीनं अचानक पेट घेतला। दुचाकीच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं दुचाकीला सुद्धा आग लागली। ही आग इतकी भीषण होती की तिनं आजूबाजूच्या 4 गाड्यांनाही लपेटात घेतलं। नागरिकांनी तात्काळ धाव घेत पाण्याचा मारा करत आग विझवली, पण तोपर्यंत या आगीत 5 गाड्या जळून खाक झाल्या होत्या। सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालंय। पैसा धनसंपत्ती नाही, देवासमोर फक्त श्रद्धेची भावना गरजेची असते, याचं बाळकडू एका मुलाला खूप चांगलं मिळाल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय। पैसा धनसंपत्तीची कशी राख होते हे या मुलानं दाखवून दिलंय। नाशिकच्या सटाण्यामधल्या गणपती मंदिरात ही घटना घडली आहे। तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल, पण दानपेटीच्या छिद्रातून एका अल्पवयीन मुलानं पेटी काढी टाकली। दानपेटीतून धूर येऊ लागला आणि नोटांची अक्षरशः राख झाली आहे। अपघातानंतर रुग्णालयात जाण्याची वेळ येते, मात्र इथे अपघातच रुग्णालयाच्या दारात झालाय आणि तोही रुग्णालयाच्या गेटला धडकून।
आग्रा पोलीस ठाणे शहागंज परिसरातली ही घटना आहे। रुग्णालयात घुसण्याची ही घाई त्यांना थेट रुग्णालयाच्या बेडपर्यंत पोहोचवू शकली असती, पण बोलतात ना, काळ आला होता पण वेळ आली नव्हती। कारचे एअरबॅग वेळीच उघडले आणि या प्रवाशाचे प्राण वाचले। या धडकेत कारच्या बोनेटचा अक्षरशः सुराडा झालाय। घटनेच्या अवघ्या 1 सेकंदापूर्वी एक सायकल स्वार हॉस्पिटलमधून निघून गेला होता। दवे बलवत्तर म्हणून या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये आणि त्याचमुळे रुग्णालयात आल्यावर जीव वाचतो एवढा मात्र खरं ठरलंय। वादाचं रूपांतर हाणामारीत होण्यात काही वेळ लागत नाही। ग्राहकाला देव मानलं जातं। अशाच देवासमान ग्राहकानं पैशांऐवजी दुकानातील कर्मचाऱ्याला चांगलाच प्रसाद दिलाय आणि 1-2 नाही तर 3 जणांनी मिळून कर्मचाऱ्याचा हात धरून त्याला अक्षरशः मारहाण केली। पण हाणामारीचं कारण काय तर सामान घेतल्यानंतर दिलेल्या पैशांवरून हा वाद झाला। फतेहपूरमधील एका मिठाईच्या दुकानात ही घटना घडली। काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र हाणामारीनं तोपर्यंत चांगलंच रूप धारण केलं होतं। तक्रारी देण्यासाठी गेला पण स्वतःवरच गुन्हा दाखल झाला। ज्यांच्याकडून सुरक्षेची अपेक्षा आहे त्यांच्याकडूनच जीवाला धोका आहे का असा प्रश्न मनाला अस्वस्थ करणारा एक व्हिडिओ सध्या समोर आलाय। सोलापूरच्या बार्शी पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांनी मारहाणीची तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीलाच मारहाण केली। आरटीआय कार्यकर्ते विनोद जाधव यांची तक्रार तर दूर, त्यांच्यावरच शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। जाधव यांचं म्हणणं सुद्धा ऐकून न घेता त्यांना मारहाण करून पोलीस स्टेशनच्या बाहेर हकलवण्यात आलं। त्याचमुळे आता सामान्य नागरिकांनी सुरक्षेसाठी नेमकं कुणाकडे जायचं असा प्रश्न हा व्हिडिओ बघून उपस्थित होतोय।